नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या टाटा टेम्पोने एका ॲक्टिवाला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आणि 6 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. चाकण परिसरात वाकी फाट्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक राजन संजय जाधव राहणार राजगुरुनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हेमंत साबळे असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी महिला, तिचे पती हेमंत साबळे आणि 6 वर्षांचा मुलगा हिमांशू हे तिघे ॲक्टिवावरून नाशिक पुणे रोडने जात होते. यावेळी तुळशी हॉटेल समोरून येणाऱ्या टाटा टेम्पोने क्रमांक MH14 HU 5942 या वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून जेरबंद केला आहे. पोलिसांनी या कारवाईत 5,02,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. रमेश उर्फ राहुल बाळू पडवळ, वयवर्षे 27, राहणार निमगाव दावडी तालुका खेड, सुनील राजाराम गावडे, वयवर्षे 22, राहणार निमगाव दावडी तालुका खेड अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून तांब्याच्या तारा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चाकण काळूस रोडवरील राक्षेवाडी येथे सापळा लावला. एक पांढरी कार भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी इशारा देऊनही चालकाने गाडी न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस हवालदार भैरोबा यादव, ढमढेरे आणि पोलीस शिपाई कोळी यांनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या कडेला असलेला लाकडी ओंडका रस्त्यात आडवा टाकला, ज्यामुळे आरोपींना गाडी थांबवावी लागली. 2 आरोपींना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली असता डिक्की ऑइलने माखलेली होती. त्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑइलने माखलेल्या तांब्याच्या तारा आणि इतर साहित्य मिळून आले. पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी काळूस, शेल पिंपळगाव, भोसे, संतोषनगर आणि वाकी या भागातून ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली देऊन चोरलेल्या तारा पंचांसमक्ष काढून दिल्या आहेत. या कारवाईमुळे चाकण उत्तर पोलीस स्टेशनमधील 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. खेड तालुक्यातील अनेक भागात महावितरण विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमनाच्या नावाखाली केवळ सिंगल फेज वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार बाबाजी काळे यांनी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन तत्काळ हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. सध्या वाडी वस्तीवर सिंगल फेज वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. कुट्टी मशीन, स्ट्रीट लाईट, दूध काढण्याच्या मशीन, पिठाच्या गिरणी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणारे वीज पंप यांसारखी अनेक उपकरणे पूर्णपणे बंद पडली आहेत. त्यामुळे शेती आणि दुग्ध व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आणि आक्रोश निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेता महावितरण विभागाने तातडीने सिंगल फेज वीज पुरवठ्याचा निर्णय रद्द करून पूर्ववत नियमित वीज पुरवठा सुरू करावा अशी आग्रही मागणी आमदार बाबाजी काळे यांनी केली. ठिकाणी सिंगल फेजिंग सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना गेले 8 दिवस संध्याकाळी लाईट मिळत नाही आणि त्यामुळं बिबट्याचे वावर असेल, इतर काही गोष्टी असेल, अनेक अडचणीच्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. राज्य शासनाने तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग क्रमांक 548D या महामार्गाच्या कामाला अखेर मंजुरी दिली. पुणे जिल्ह्यातील या महामार्गाच्या कामामुळे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे. या संपूर्ण परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी मदत होणार आहे. मोंटो कार्लो लिमिटेड कंपनीला तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरणाचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. 53.2 किलोमीटर मार्ग 4 पदरी उन्नत तसेच जमिनीला समांतर रस्ता म्हणून विकसित केला जाणार आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे सुधारणा आणि विस्तारीकरणाचे काम मोंटे कार्लो लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेले हे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. सुमारे 4,207 कोटी रुपये खर्चाचे हे काम आहे. हा मार्ग लवकर होण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व स्थानिक आमदार बाबाजी काळे यांच्यासह शिरूर आणि मावळच्या आमदारांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळाने या कामाला मंजुरी दिली आहे.
तळेगाव ते चाकण महामार्ग क्रमांक 548D या राष्ट्रीय महामार्गावरील 0 ते 26 किलोमीटर दरम्यान 4 पदरी उन्नत 4 पदरी जमिनी समांतर महामार्गाची DFBOT म्हणजेच डिझाईन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर या पद्धतीने सुधारणा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत होणार आहे। या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। चाकण उत्तर पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोटरसायकल तसेच हरवलेले मोबाईल फोन यांचा शोध घेऊन ते जप्त करून मूळ मालकांना परत करण्यात आले। चाकण उत्तर पोलिसांनी सुमारे 23 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केलाय। 23 मार्च 2026 रोजी चाकण उत्तर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित मुद्देमाल वाटप कार्यक्रमात हा मुद्देमाल तक्रारदारांकडे सुपूर्द करण्यात आलाय। यामध्ये 10 तोळे सोन्याचे दागिने, 2 मोटारसायकल, 15 मोबाईल फोन आदी मुद्देमाल परत करण्यात आलाय। तसंच आपल्या ऑनलाईन चोरी होऊ नये याच्यासाठी काळजी घ्यायची आहे व ह्या सर्व गोष्टी आपले नातेवाईक, मित्र जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर, दौंड या तालुक्यातील विद्युत रोहित्राची ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 5 जणांना अटक करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले। आरोपींकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली 2 चारचाकी वाहने, चोरी केलेल्या 137 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा, प्लेटा असा एकूण 8,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी भास्कर रंगनाथ केवळ, दीपक लहू भालेकर, सुखरूप सुखदेव नांगरे, राजेंद्र भालचंद्र भालेकर, कृष्णा बबन जाधव या 5 तरुणांना अटक करण्यात आली असून सर्वजण शिरूर व जुन्नरमधील आहेत। मागील वर्षभरात जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर, दौंड तालुक्यातील 23 रोहित्रांची चोरी त्यांनी केल्याची बाब समोर आली आहे। खेड बाजार समितीच्या इमारतीत मद्यपींचा वावर गेल्या काही महिन्यापासून वाढलाय। बिनधास्तपणे कुठेही बाजार समिती आवारात अशी लोक येतात, झोपतात, कुठेही लघुशंका करतात। बाजार समिती इमारतीत बँक, हॉस्पिटल, कृषी केंद्र, दुय्यम निबंध कार्यालय आहे। ATM मध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या महिला व मुली व नागरिकांना विनाकारण त्रास होत असल्याचं चित्र दिसत आहे। आज एका मद्यपीने आईसोबत निघालेल्या एका 14 वर्षीय वयाच्या मुलीचा पाठीमागून येऊन आक्षेपार्ह स्पर्श केला। संबंधित महिला व मुलगी गरीब कुटुंबातील असल्यामुळे घाबरून येथून जीव मुठीत धरून निघून गेल्या। चाकणमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। चाकणमध्ये काही एजन्सीकडून मागील आठवडाभरापासून सिलेंडर मिळालेले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून केले आहेत। मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे राहत आहेत। अनेक ठिकाणी एजन्सी ऑफिस उघडले जात नाही। वितरकांचे फोन बंद असून 6 दिवस झाले तरी सिलेंडरची गाडी आलेली नाही। दररोज नागरिकांना भुलतापा मारला जात असल्याचे नागरिकांनी कळवले आहे। सगळं करतो। खेड तालुक्यात उन्हाच्या वाढत्या झळांनी विहिरी, बंधाऱ्यांनी तळ गाठलाय। पाणी टंचाईची समस्या आतापासून सुरू झाल्याने शासकीय टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव दाखल होत आहेत। पश्चिम भागातील जनता दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईने होरपळत असताना चासकमान धरणांतर्गत बुडीत बंधाऱ्याच्या मागणी मात्र पूर्ण होत नसल्यामुळे विविध गावातील लोक आता पाण्यासाठी एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत। बुधवार दिनांक 25 मार्च रोजी पश्चिम आदिवासी भागाच्या वतीने खेड तहसीलदार, गट विकास अधिकारी, पाटबंधारे विभाग यांना मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे। शासकीय टँकर सुरू करण्याची मागणी होऊ लागल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले। पुणे जिल्ह्यात विविध तालुक्यात जवळपास 15 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। खासगी वाहतूक संस्थेच्या खासगी टँकरने पाणीपुरवठा करून जिल्हा प्रशासन खासगी वाहतूक संस्थेवर मेहरबान झाले असून दुसरीकडे शासनाचे तब्बल 9 टँकर जागेवर उभे राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। शासकीय टँकरवरचे ड्रायव्हर बसून पगार घेत आहेत। खासगी टँकरला दिवसभराचे 10,000 भाडे आणि जल उद्भवातून पाणी भरून गाव व वस्त्यापर्यंत पाणी टाकणे या अंतराचे 40 रुपये प्रति किलोमीटर म्हणजे सर्वसाधारण दररोज 5,000 टँकर भाडे आणि अधिक 10,000 अदा केले जातात। यावरून शासनाचे लाखो रुपये पाण्यात बुडवून खासगी टँकरला पसंती नेमकी का दिली जाते असा प्रश्न निर्माण झालाय। चाकण MIDC मधील बडी बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळख असलेल्या सॅनी हेवी इंडस्ट्रीज या कंपनीतील अतिवरिष्ठ पदावर चाकण प्लांटमध्ये काम पाहणारे संजय सक्सेना वय वर्ष 58 यांना कंपनीतच अस्वस्थ वाटू लागल्यानं तात्काळ त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला। हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। चाकण ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह आणण्यात आला होता।
वाकीतर्फे वाडा येथे चक्रेश्वर महाराजांचा भंडारा बुधवारी 25 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सकाळी श्रींची महापूजा आणि अभिषेक आणि त्यानंतर हार तुरे मिरवणूक होणार आहे. तर दुपारी 4 वाजता संगीत भजन, सायंकाळी पालखी मिरवणूक आणि रात्री 9 वाजता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती चक्रेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष संदीप कोळेकर, उपाध्यक्ष विठ्ठल कोळेकर आणि वाकीतर्फे वाडा गावचे सरपंच लहू कोळेकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य बँक म्हणून लौकिक असलेल्या अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या संचालकपदी मोई येथील अविनाश बाळासाहेब गवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन नंदकुमार लांडे, कार्यकारी अधिकारी माणिकराव येळवंडे यांनी दिली आहे. याप्रसंगी राजेश सस्ते, गणेश पोवळे, अमेय सुर्वे, विजय गवारे, संतोष भिंगारे, सोनाली लांडगे आदी संचालक उपस्थित होते. क्षयरोग मुक्त भारत अभियान मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय. मंगळवारी दिनांक 24 मार्च पासून या अभियानाची सुरुवात खेड तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य केंद्रामधून शुभारंभ करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय अबॅकस गणित महामंडळ, तैवान आणि भारत अबॅकस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या अबॅकसच्या 18व्या राष्ट्रीय स्पर्धेत चाकणेतील आरोही किरण कांडके हिचा देशात प्रथम क्रमांक आलाय. आरोही T2 कॅटेगरीमधून देशात प्रथम क्रमांकानं झळकली आहे. तिने 80 गणिताची उदाहरणं अवघ्या 5 मिनिटांमध्ये सोडवून 320 पैकी 315 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाची सन 2026 ची निवडणूक आज मंगळवारी 24 मार्च 2026 रोजी शांततेत पार पडली. खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील नालात वकील संघटनेच्या कक्षात सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडल्याचं वकील संघटनेच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं. मी ॲडव्होकेट वैभव कर्वे, अध्यक्ष खेड वकील संघटना. आज दिनांक 24/3/2026 रोजी महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे इलेक्शन आपल्या खेड वकील संघटनेच्या पुरुष बाररूममध्ये आयोजित केलेले आहे. साधारण महाराष्ट्र आणि गोव्याच्या सर्व वकिलांची संख्या, सभासद संख्या 2,70,000 इतकी आहे. त्यापैकी खेड बार असोसिएशनचं मतदान 1,1224 मतदान खेड बार असोसिएशनचं आहे आणि साधारण 170 उमेदवार या रिंगणात असून सकाळपासून जल्लोषामध्ये किंवा चांगल्या वातावरणामध्ये इलेक्शन चालू आहे. इलेक्शनचं जे वातावरण आहे ते वातावरण वकील सभासमध्ये खेळीमेळीचं असून कुठलीही अघटित घटना या इलेक्शनमध्ये नाही. सर्वांच्या कृपेने किंवा सर्वांच्या इच्छेने ही इलेक्शन चांगल्या स्तरावर चाललेले असून आणि सर्व वकील सभासदांचा, खेड बार असोसिएशनमधील सर्व सभासदांचा सहभाग उत्स्फूर्त आहे. साधारण आता मतदान 300च्या दरम्यान मतदान झालेलं आहे 1240 पैकी. साधारण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही मुदत आहे. 9 ते संध्याकाळी 6 75% मतदान होण्याची अपेक्षा आहे आणि खेड बार असोसिएशनच्या सर्व सभासदांनी ह्या इलेक्शनमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन नुसता सहभागच नाही, त्यांचं मतदानसुद्धा दिलेलं आहे. आणि ही जी इलेक्शन आहे ही इलेक्शन आमच्या वरिष्ठ जी संघटना आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा याची संघटना हे इलेक्शन असल्यामुळं ह्या इलेक्शनवर विशेष असं महत्त्व आहे. कारण वकिलांचे प्रश्न सरकारपर्यंत किंवा जी ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटची संस्था आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही संघटना करत असते. त्याच्यामुळं सगळ्या वकिलांचा सहभाग ह्या इलेक्शनमध्ये खूप चांगला आहे. ह्या इलेक्शनचं वैशिष्ट्य असं आहे की मतदान करताना फर्स्ट प्रेफरन्स मतदान असतं, त्यानुसार हे मतदान चाललं असतं. साधारण आपल्या पुणे जिल्ह्यातील 25 ते 26 उमेदवार या इलेक्शनसाठी उभे आहेत आणि टोटल 170 उमेदवार महाराष्ट्र आणि गोवा असे उभे आहेत. मी ॲडव्होकेट सुनीता गोरे, खेड राजगुरुनगर बार असोसिएशनमध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचं जे मतदान चालू आहे त्याच्यामध्ये उत्स्फूर्त असा सर्व जणांचा प्रतिसाद मिळत आहे. महिलांचाही त्याच्यामध्ये अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट नम्रता संदेश काळे आणि आत्ता सध्या आज जे महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचं जे इलेक्शन आहे ते खेड बार काउन्सिलमध्ये अतिशय उत्स्फूर्त आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडत चाललेलं आहे. आज साधारणतः 75% मतदानाची अपेक्षा आहे आणि ते मतदान 5 वाजेपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे. तर सर्वांनी योग्य त्या प्रकारे सहकार्य करावे ही अपेक्षा राहील.
राजगुरुनगर आणि परिसरातील भूमीतील माती धार्मिक संतांची ऐतिहासिक असून वंदे मातरम या गीताने समाज एकत्र येण्यासाठी प्रेरणादायी ठरल्यामुळे स्वातंत्र्यासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून लढणे म्हणून ब्रिटिश सत्ता घालवली अशा थोर क्रांतिकारकांचे विचार आजही भारतीयांच्या नसानसात ज्वलंत असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी राजगुरुनगर येथे केले. शहीद दिनाचे औचित्य साधत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित सार्थ शताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार बोलत होते. या प्रसंगी आमदार बाबाजी काळे, केंद्रीय सांस्कृतिक संचालनालयाचे मुख्य सचिव विवेक अग्रवाल, राज्याचे सांस्कृतिक मंत्रालय विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, राजीव कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. राजगुरुनगर येथे शालिमार पॅलेस येथे दिवसभर विद्यार्थी नागरिकांसाठी देशातील स्वातंत्र्यासाठी शहीद विविध क्रांतिकारकांचे चित्ररूपात माहितीपट प्रदर्शनाला हजारो विद्यार्थ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली. तर देशभक्तीपर गीतांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम झाला. आमदार बाबाजी काळे यांनी थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू राष्ट्र स्मारक जन्मस्थळ वाड्याचा विकास आराखडा व त्यासाठीचा निधी भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यात मात्र चुकीचा तालुका गॅझेटमध्ये दाखवण्यात आल्याची खंत यावेळी व्यक्त केली. हे पुण्य कर्म करण्याची संधी मला मिळाली. आज पुन्हा एकदा या नियोजनाबद्दल केंद्रीय मंत्रालयातले सचिवालय, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी ज्यांनी अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स केला, ती आमची कलाकार मंडळी, या ठिकाणी जो डिस्प्ले आपण केला, प्रदर्शनी लावली आहे, त्या प्रदर्शनीतल्या माहितीचा मजकूर आणि या ठिकाणी असलेल्या स्थानिक प्रशासकीय व्यवस्था, त्यांनी केलेली मदत, याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि यापुढे सांस्कृतिक कार्यक्रमात आमच्या कार्यसंचालनालयाच्या वतीने जे होतील त्यामध्ये आपले सहभागिता आणि आशीर्वाद जरूर द्या, एवढंच निवेदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे. त्या ठिकाणी वेगळ्याच तालुक्याचं नाव लागून गेलं होतं, त्यामुळं नंतर ती दुरुस्ती झाली. परंतु आत्ताही विकास आराखडा या ठिकाणी होत असताना फक्त त्याला भीमाशंकर विकास आराखडा हे नाव आहे, त्याला तालुक्याचं नाव पुढे दिले गेलेलं नाही आहे. त्यामुळं भीमाशंकर विकास आराखडा खेड आंबेगाव कार्यक्षेत्र असं जरी केलं तरी त्या ठिकाणी आमची काही हरकत नाही आहे. आणि त्या माध्यमातून काम होत असताना आपल्या मुख्यमंत्री महोदय असतील, तत्कालीन पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब असतील, आपले कलेक्टर जितेंद्र डुडी साहेब असतील, आपले प्रांत दोंडे साहेब असतील, तहसीलदार असतील, या सर्वांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्या आराखड्यामध्ये आपल्या PWDचा विभाग असेल, खेड तालुक्याच्या बाजूने 92 कोटी रुपये आपल्या मंदिर परिसरामध्ये आणि 33 कोटी रुपये बोरगड कोटेश्वर मंदिर आणि त्या परिसराच्या विकासासाठी त्या ठिकाणी दिल्याबद्दल माननीय नामदार आशिषजी शेलार साहेब यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून खऱ्या अर्थानं स्वागत करावं. खेड भीमाशंकर रस्त्यासाठी सुद्धा आपले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी सुद्धा 1200 कोटी रुपयाचा निधी खेड भीमाशंकर रस्त्यासाठी, त्याची टेंडर प्रक्रिया पूर्णत्वाकडे आलेली आहे. अशा पद्धतीनं या खेड तालुक्याच्या दळणवळणासाठी, सांस्कृतिक भागासाठी आणि धार्मिक कार्यासाठी आपण करत असलेल्या कार्याबद्दल मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपण सर्व आदरणीय, त्यामध्ये नगराध्यक्ष असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्याचबरोबर CO गरकळ साहेब असतील आणि त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग, सेवक वर्ग यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आणि खेड तालुक्याच्या अस्मितेसाठी पंजाब राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शासकीय शहीद दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी पुणे जिल्हा परिषद गटनेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांची भेट घेऊन निवेदन दिले व शासन स्तरावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली. हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकासंदर्भातील फाईल प्रशासकीय दिरंगाईमुळे गेली अनेक वर्षे लटकली आहे. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत प्रचंड संतापले. राजगुरूंच्या स्मारकाची फाईल रखडवणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब शहीद करा अशी मागणी त्यांनी केली. हुतात्मा राजगुरू यांच्या खेड येथील जन्मगावी स्मारक उभे करण्याचा प्रस्ताव आहे, मात्र स्मारकाची फाईल सातत्याने प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडत आहे. स्मारकाच्या आराखड्याबाबतचा अहवाल सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात ठेवला तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांनी
या स्मारकाबाबतची वस्तुस्थिती मांडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर आधी अहवालात काय लिहिले ते पाहूया. त्यानंतर तुम्हाला त्याबाबत सभागृहात म्हणणे मांडता येईल असे सांगितले. चाकण नगर परिषद हद्दीत मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना मंजूर करण्यात आली असून 19 मे 2025 पर्यंतच्या थकीत मालमत्ता करावरील शास्तीला 100% माफी देण्यात येणार आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनानं तात्काळ कार्यवाही करत सामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय शासनानं घेतलाय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.